नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण वाळवणाच्या साबुदाणा बटाटा चकली बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 किलो बारीक साबुदाणा घेतला आहे। बारीक साबुदाण्याच्या चकल्या खूप फुलून येतात, म्हणून मी बारीक साबुदाणा वापरणार आहे। 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर साबुदाण्याच्या डबल पाणी घालून याला आपल्याला रात्रभर भिजवत ठेवायचं आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी 1 किलो बटाटा मी कुकरला उकळवून घेतलेला आहे। त्याची साल मी काढून घेणार आहे। साल काढून घेतल्यानंतर जी खोबरं किसायची किसणी असते त्याच्याने संपूर्ण हे बटाटे आपल्याला असे किसून घ्यायचे आहेत, जेणेकरून साच्यामध्ये हे अडकणार नाहीत व एकसंध असं हे बटाट्याचं शिजलेलं कीस तयार होईल। रात्रभर भिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता साबुदाणा अगदी मऊ असा भिजला आहे। मध्ये मी 1 वेळा 1 ते 2 ग्लास पाणी रात्री यात टाकलं होतं। एका मोठ्या पातेलीत 1 ग्लास पाणी अगदी खळखळ आपल्याला उकळवून घ्यायचं आहे। 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे मीठ आणि 1 चमचा जिरं एवढंच आपण या साबुदाणा बटाटा चकलीत घालणार आहोत। या उकळत्या पाण्यात हा मसाला घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर जे साबुदाणे भिजत ठेवले होते ते साबुदाणे आपण यात घालणार आहोत। मीडियम फ्लेमवर याला आपल्याला साबुदाणे अगदी मस्त शिजेपर्यंत हे असं ढवळत राहायचं आहे। चमच्याचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकतात। हे असं ढवळत राहिल्यामुळे खाली साबुदाणा चिकटत नाही व मस्त साबुदाणा शिजतो, त्यामुळे आपली चकली तुटत देखील नाही। तर मी 5 ते 7 मिनिटं याला असंच ढवळत राहून शिजवून घेतलेलं आहे। हळूहळू तुम्ही पाहू शकता हे घट्ट होईल। त्यानंतर यात किसून घेतलेला बटाटा घालून घ्यायचा आहे व तो सुद्धा पुढचे 5 मिनिटं मीडियम फ्लेमवर असंच आपल्याला मिक्स करत राहायचं आहे। अशा प्रकारे चकल्या बनवल्यामुळे त्या तुटत देखील नाहीत व अगदी खुसखुशीत होतात। 5 मिनिटं मी याला असंच मिक्स करून घेणार आहे। हे पहा, मिश्रण अगदी आता मस्त घट्ट झालेलं आहे। हेच गरम गरम मिश्रण आपण चकली बनवण्यासाठी वापरणार आहोत। पितळी चकलीचा साचा मी इथे घेतलेला आहे। चला आता आपण चकल्या बनवून घेऊया। तर पितळी साच्याने आपल्याला गोलाकार 1 ते 2 पीळ देत ह्या चकल्या बनवून घ्यायच्या आहेत। थोडं गरम गरम असतानाच हे आपल्याला चकल्या बनवून घ्यायच्या आहेत, कारण जसं जसं हे पीठ थंड होत जाईल तसं तसं हे बऱ्यापैकी घट्ट होत जातं। तर संपूर्ण चकल्या मी याप्रमाणेच टाकून घेत आहे व उन्हात याला आपल्याला 1 ते 2 दिवस वाळवून घ्यायच्या आहेत। चकल्या छान वाळल्या की मस्त फुलून येतात। तुम्ही पाहू शकता, ही बघा चकली आता वाळलेली आहे। तर आपण ह्या तळून पाहूया। आपल्या संपूर्ण चकल्या अशा मस्त वाळून तयार झालेल्या आहेत। तर या ठिकाणी मी आता कढईत तेल टाकून घेत आहे। तेल छान तापलं पाहिजे, त्यानंतर यात एक चकली मी घालून घेत आहे। तुम्ही पाहू शकता चकली अगदी मस्त आपली फुलून आलेली आहे व एक साबुदाणा देखील या चकलीत तुम्ही पाहू शकता। तुम्ही देखील ह्या उन्हाळ्यात ह्या उपवासासाठीच्या चकल्या बनवा आणि कशा झाला मला कमेंटमधून कळवा। स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून रेसिपीज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। अशाच पौष्टिक आणि पारंपरिक रेसिपीजसाठी स्वरसाज किचनला भेट द्या। धन्यवाद।